रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत कथा सार मराठीमध्ये तसेच ओवीसह. आपण या अगोदर सारामृत कथा साराचे अध्याय 1 ते 9 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 10 ते 12 पाहणार आहोत. जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी आहेत, जिथे स्वामी आहेत तिथे अशक्य काहीच नाही, अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ. चला तर मग श्री स्वामी समर्थाच्या सारामृत कथासाराला सुरुवात करू. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 10. बाळप्पाचा गुरुशोध आणि चिदंबर दीक्षिताची गोष्ट. या अध्यायात हवेरी गावच्या बाळप्पा नावाच्या एका सद्भक्ताची माहिती देताना रचनाकार म्हणतात, बाळप्पा हे खरं तर एक सधन संसारी गृहस्थ, पण ते विवेकी विचारी असल्याने त्याचे संसारातले मन विटले. त्यांच्या मनात वैराग्य, जन्मसार्थकता, सत्पुरुष सद्गुरु शोध हे विचार येऊ लागले. त्यांनी लवकरच घर सोडले आणि ते सद्गुरूचा शोध घेत घेत गावोगावी फिरू लागले. त्यांच्या या गुरु शोधाच्या प्रवासात ते मुरगोड ह्या गावी आले. त्यावेळी मुरगोड गावात चिदंबर दीक्षित हे शिव अवतारी सत्पुरुष राहत होते. त्या चिदंबर दीक्षितांचा पूर्व इतिहास सांगताना रचनाकार अशी माहिती देतात की मुरगोड गावच्या वेदशास्त्र संपन्न मल्हारराव दीक्षित यांचे पोटी शिवकृपेने चिदंबर दीक्षितांचा जन्म झाला. ते त्यांनी केलेल्या तपाचे पुत्र रूपाने लाभलेले फळ होते. अंगी देवत्वाच्या खुणा असलेल्या चिदंबरांनी बालपणीच आपल्या मंत्रशक्तीने गजगौरी व्रताचा हत्ती सजीव केला. त्यांनी अनेक यज्ञयाग, होम हवन व अन्नदान केले. ही माहिती तर रचनाकारांनी श्रोत्यांना इथे दिली आहेच, त्याचबरोबर त्यांनी चिदंबर दीक्षितांनी वर्तवलेले आणि पुढे खरे झालेले पेशव्यांचे भविष्य हा भागही सांगितला आहे. आपण ती स्वामी चरित्र सारामृतात हा भाग का निवेदन केला याचे समर्पक कारण सांगताना ते असे सांगतात की या चिदंबराच्या एका विशाल यज्ञ कार्यात आपण तूप वाढण्याचे कार्य केले होते, असे ते स्वतः श्री स्वामी सांगतात. दशमोध्याय. श्री गणेशाय नमः. गांठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करोनी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपै. हावेरी नामक ग्रामी यजुवेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विजकोनी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार, परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्यांचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत सदा उद्विग्न चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल, हाची विचार रात्रंदिन चित्ताये न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री 1 पडे. पंचपक्वान सुवर्ण ताटी भरुनी आपणा पुढे येती. पहाव नये ऐसा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दुडतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगूनी सर्व त्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील. माया यात्रा संकल्पे करून जन निगती घराहून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागले अतिपवित्र चिदंबराचे पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होनी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर.
अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना कीर्ती कामना चित्ती धरोनी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्णी असावा एकोन यावरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोषली तियसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन जो साक्षात उमा रमण तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोठी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाधिधान ठेवे येले तया लागून शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला पाहुणी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पटविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले मृतिकेचा गज करून पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्याशी सांगती प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐशी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरणे होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते द्रुत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते राव बाजी एके समये ते सहजी दर्शनात पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरीत यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितासी सांगून दाद आपुली लावावी राव बाजीची वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत म्हणती ते सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मभरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरुगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानोनी तेथे एकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती स्वरूपे प्रकटले अमृता समान रसाळ कथा एकता पावन श्रोता वक्ता करोन या एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जपध्यान तयांची भक्ती देखून स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदा कृपेची सावली आम्हावरी करोते मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु फलश्रुती या अध्यायाच्या वाचनाने उपासकास उत्तम अशा संततीचा लाभ होईल. अध्याय 11 बाळप्पांची गाणगापूर यात्रा. गुरु शोधास्तव घरातून बाहेर पडलेले बाळप्पा हे मुरगोड इथे आले. त्या गावच्या चिदंबर स्वामींचा वृत्तांतही रचनाकारांनी मागील अध्यायात सांगितला.
तिथे बाळप्पांना काही विप्रांनी गुरूंचेही जे महागुरु त्या श्री दत्तात्रयांच्या भेटीसाठी तुम्ही गाणगापुरात जा असा सल्ला दिला. त्यानुसार बाळप्पा हे श्री क्षेत्र गाणगापुरास आले. तिथे येताच त्यांनी नित्य स्नान, जप, ध्यान, चिंतन, मनन करीत कालक्रमणा करण्यास प्रारंभ केला. ते मध्यान्ह समयी गाणगापुरात भिक्षा मागत जी भिक्षा मिळे त्यावर गुजराण करीत. त्या गाणगापुरात त्यांनी श्री दत्तचरणी स्व कल्याणार्थ आलेल्या अनेक भक्त भाविकांना पाहिले. काहींचे अनुभव ऐकले. त्याने त्यांच्या मनातील श्रद्धा भक्ती वाढत गेली. साधारणपणे तिथल्या 1 महिन्याच्या दत्तसेवेनंतर एके रात्री बाळप्पांना स्वप्नात 3 यतिवरांनी दर्शन देत तू जन्म कल्याणार्थ अक्कलकोटास जा. तिथे स्वामी समर्थ हे दत्तावतारी सिद्ध पुरुष आहेत, त्यांची सेवा कर असे सांगितले. बाळप्पांनी आपले नियोजित अनुष्ठान पूर्ण केले. त्यांना एकाच दिवशी लागोपाठ 2-3 शुभ संकेत मिळाले. त्याच वेळी त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि ते गाणगापुराहून अक्कलकोटास आले. अक्कलकोटास येताच त्यांना श्री स्वामी समर्थाच्या जवळ अनेक प्रकारचे लोक शरणागत भावाने त्यांना भजतात, पूजतात असे दिसले. त्यांनी सुद्धा मनोमन आता येथेच राहून श्रीची सेवा करण्याचा मनोमन निश्चय केला. एकादशोध्याय. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त. वास्तव सांप्रत करिता ती तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेश श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर. विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी गेले. गाणगापूर परम पावन स्थान ते कामना धरुणी चित्ती. सेवे करी सेवा करीती जेथे वाहे भीमरथी. स्नान करीती भक्तजन पुत्र कामना धरुणी चित्ती. आराधिती नृसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती. रोगी जन आरोग्य कोणी घालिती प्रदक्षिणा. कोणी ब्राह्मण भोजना कोणी करीती गंगा स्नान. कोणी घालिती नमस्कार तेथील सर्व सेवे करी. नित्य नियमे 2 प्रहरी मागोनिया मधुकरी. निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्नान पाहुनी आनंदले. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातः काळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवे कर्याबरोबरी मागो निया माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन रमा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुत कांता. शीतोष्णाची परवान करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखोनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे गेले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी. जाओनिया संगमावरी झोळी उतकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसुनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडोनी वनिता पुत्रा त्यागिले. अतिसर कष्ट सोसिले. सद्गुरु कृपा नोहेची हीन आपले प्राक्तन. भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्य नियम चालविला. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे.
15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी एवोनिया अद्यापि अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारुण त्यांचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करी तव तयांचे एक पत्र शय्येखाली सापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमापासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी रुचिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळप्पा तोचले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयाची निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती येत रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गावनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती तयांची झाली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षु गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर यती रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामीच्या कोणी करती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णोमी अज्ञान प्रत्यक्ष जे यात्रा उत्तरे घरोघरी नाम घोषते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर येती रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या कोणी करती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजने नाचोन स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णोमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले पुण्य पावन देखोन नगरी बाळप्पा तोचले अंतरी पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक जाहले बाळप्पा होनी सेवेकरी स्वहस्ते करील श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा अगाध जो केवळ सचिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मावरी इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु फलश्रुती या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या मनातील सद्गुरूवरचे प्रेम अधिक वृद्धिंगत होईल त्यास गुरुसेवेची संधी मिळेल अध्याय 12वा स्वामी सेवेचा सुवर्ण लाभ बाळप्पा हे जेव्हा अक्कलकोट इथे स्वामी समर्थाच्या भेटीसाठी आले त्यावेळी श्री खास बागेत होते त्यांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांचा मोठा समुदाय तेथे जमलेला होता स्वामींच्या दर्शन भेटीची आस मनात घेऊन आणि हाती खडी साखरेची पुडी घेऊन बाळप्पाही त्याच गर्दीत कधी स्वामींचे दर्शन होईल ह्या प्रबळ आशेने उभे होते तोच कोणीतरी त्यांना पुढे पाठवत म्हणाले घ्या स्वामी दर्शन घ्या बाळप्पांनी स्वामींची ती दिव्य मूर्ती पाहिली मात्र आणि ते देहभान विसरले त्यांना पाहता स्वामी उठले आणि त्यांनी धावत जाऊन तिथल्या वृक्षाला मिठी मारली बाळप्पाच्या साक्षी मनात ती स्वामींची संकेत मिठी सुखावून गेली त्यांनी अक्कलकोटास राहून स्वामींच्या सान्निध्यातच आपले अनुष्ठान जप तप ध्यान भिक्षा मागणे ह्या गोष्टी चालूच ठेवल्या आता त्यांच्या प्रत्येक स्फूर्तीस स्वामी हे साक्षीदार झाले एके दिवशी बाळप्पा हे
श्रीच्या दर्शनास आली असता आणि आपल्यालाही इतर सेवकाप्रमाणे स्वामींची सेवा करायला मिळावी अशी त्यांच्या मनात तीव्र इच्छा जागत असताच अचानक स्वामींच्या प्रमुख सेवेकरी सुंदराबाई यांना त्यांनी श्रीच्या सेवा कार्यात समाविष्ट करून घेतले. त्याने बाळप्पाचे मन संतुष्ट झाले. त्यांनी एकनिष्ठेने स्वामी सेवा करीत सेवेकऱ्यात समेट घडून आणला. बाळप्पा स्वामी सेवा करीत असताना एके दिवशी त्यांच्या बेंबीतून विषाची पुडी बाहेर पडली. कोणीतरी केलेल्या विषप्रयोगातून ते वाचले. त्यांची स्वामीनिष्ठा अधिकच दुणावली. द्वादशोध्याय श्री गणेशाय नमः. करावया जगत उद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त. यती रूपे प्रकट होत तेची सधर्म स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी बाळप्पाचे मानसी. तेव्हा चित्ता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी. दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्याविन. आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन्मन स्वामी चरणी लागले. दर्शन इच्छात उत्कंठ चित्ती. खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पांनी धावून रूढ चरण धरिले. कंठ सद्गतीत झाला. चरणी भाळ ठेविला. क्षणेक मी पण विसरला परम तोषला मानसी. गंगा मिलनी सागरी जैसे तरंग जलाभितरी. तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. एवोनिया भानावरती श्रीचरणाची सोडिली मिठी. ब्रह्मानंद ये माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानोनी म्हणी बाळप्पा निघाले तेथोनी. परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयासी वर्तमान विधित एक चालले. या सदमयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे एकोणी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावरून परतले सोमवारी सत्वर बिराडावरती आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षडकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य देवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाचे अंतरी. सुंदरबाईची करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्रीसेवेची करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला. झाले सार्थक जन्माचे बहुत जण सेवेकरी. बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी. व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु स्वामीसी. ऐसा अभिमान तियेसी गर्व भरे इतरांसी. तुच्छ मानू लागली या कारणे आपसात. भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथ. अवस्था होतसे हे बाळप्पांनी पाहून. नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एक चित्त सर्व केले कोठेही असता समर्थ. पूजादिक व्हावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य. बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थाच्या एता चित्ती अरण्यातही वस्ती करीती. परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा.
बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी बेंबी मधून या रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विवळत होत म्हणती कैसे करावे भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी भोवतापरी बाळप्पा करी चाकरी. तयांचे अंतरपरी स्वामीमय न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करुनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. ते पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगोनी बाळप्पाशी शंकर पूजनी वर्जावे. तशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केलाय निश्चय. पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचुनी. न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थाचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेवीती द्रव्याधिक आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपले. तेव्हा जामात श्वश्वसुर वयंता करिसी विचार. बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी. दारापुत्र सोडोनी देशी आपण तेथे राहिला. आपण आपल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मने खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खावून करीतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी. जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकुन्या समर्थ. हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला. मग तयाचे पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणले. म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्यास दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चये. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. जो केवळ दयादन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण तयासी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संबंध. सदा प्रेमळ परिसोद द्वादशोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पण वस्तू फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकास सद्गुरूच्या सहवासात राहून त्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.